नमस्कार, मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पीसीएमसी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये आज आपण येतोय प्रभाग क्रमांक 3 मध्ये. हा प्रभाग म्हणजे स्थिर मतदान, ओळखीची चेहरेबंदी आणि आता पक्षांतरामुळे ढळून निघालेली राजकीय गणितं. 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून 4 पैकी 3 जागा भाजपने जिंकल्या होत्या. अ जागा नितीन प्रताप काळजे, ब जागा सुवर्ण विकास बुर्डे, ड जागा लक्ष्मण सोपान सस्ते. फक्त क जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया प्रदीप तापकीर यांनी विजय मिळवला होता. म्हणजेच हा प्रभाग भाजपचा मजबूत मानला जात होता. पण यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. 2017 मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या माजी नगरसेविका विनया तापकीर यंदा निवडणूक रिंगणात नाहीत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि इथूनच प्रभाग क्रमांक 3 मधील राजकारणाला वेगळंच वळण मिळालं आहे. अ जागा म्हणजेच प्रभागातील सर्वात गर्दीची आणि अनिश्चित लढत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून रेखा राहुल ओव्हाळ मैदानात आहेत. भाजपकडून सारिका रवींद्र गायकवाड, काँग्रेसकडून गौरी मधुकर नरसिंगे तर राष्ट्रवादीकडून अनुराधा दीपक साळुंखे. याशिवाय आरती प्रकाश गवाई, पूनम दयानंद मगर आणि जान्हवी नेमानंद रसागे हे तिन्ही अपक्ष उमेदवार. इथे प्रश्न असा आहे, मतं कोणाकडे विभागली जाणार आणि शेवटी फायदा कोणाला होणार? ब जागेवरची लढत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. भाजपकडून नितीन अप्पा काळजे माजी महापौर, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रकाश बबन आल्हाट तसंच ज्ञानेश्वर सुरेश बोराटे हे अपक्ष उमेदवार. ही लढत म्हणजे अनुभव, ओळख आणि सत्तेची ताकद विरुद्ध संघटनात्मक आव्हान अशी आहे. क जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पूनम अमित तापकीर मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून अर्चना राजेश सस्ते. एकीकडे तापकीर कुटुंबाची जुनी ओळख तर दुसरीकडे भाजपची संघटनात्मक ताकद. या जागेवर माजी नगरसेविकेचा प्रभाव किती कामी येतो याची खरी परीक्षा आहे. ड जागेवरही लढत तितकी चुरशीची आहे. आम आदमी पार्टीकडून इम्रान मुस्ताक खान हा नवा आणि वेगळा पर्याय. भाजपकडून सचिन उर्फ भाऊ तापकीर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मण सोपान सस्ते माजी नगरसेवक. इथे भाजप आणि राष्ट्रवादी सोबत आप किती प्रभाव टाकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये यंदा पक्षांतरामुळे जुनी समीकरणं कोसळली आहेत. कुटुंबीय आणि माजी नगरसेवक आमने सामने आहेत आणि अपक्ष मतं कोणाच्या बाजूने झुकणार हेही तितकंच महत्त्वाचं आहे. भाजप आपली पकड कायम ठेवणार का, की राष्ट्रवादी आणि इतर पक्ष हा प्रभाग हिसकावून घेणार? उत्तर मिळेल मतमोजणीच्या दिवशी. तोपर्यंत पाहत रहा माय पीसीएमसी.